होओपोनोपोनो भावनिक शुद्धीकरण आणि स्व उपचारांची प्राचीन पद्धत. हा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा आणि शेवटपर्यंत पहा, कारण होओपोनोपोनोबद्दल इतक्या डिटेलमध्ये माहिती तुम्हाला फक्त या व्हिडिओमध्ये मिळेल. नमस्कार, मी हीलर अंजली जाधव. हील विथ अंजली या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी तुमच्याशी आज एका अतिशय सुंदर आणि प्रभावी भावनिक उपचार पद्धतीबद्दल बोलणार आहे. होओपोनोपोनो हे नाव ऐकायला थोडेसे वेगळे वाटते, परंतु ही एक प्राचीन हवाईयन उपचार पद्धती आहे. या उपचार पद्धतीमध्ये आपल्या ज्या मनातील नकारात्मक भावना असतात त्या मुक्त करण्यासाठी उपाय केले जातात. आपल्या शरीरातील अनेक आजारांचे मूळ कारण हे फक्त शारीरिकच नसते, तर बऱ्याच वेळेला ते भावनिक पण असू शकते. अशा वेळेला बाह्य उपचार हवा तेवढा प्रतिसाद देत नाहीत. जेव्हा भावना संतुलित होतात तेव्हा शरीर निरोगी होण्याची प्रक्रिया सुरू होते. होओपोनोपोनो म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात. होओपोनोपोनो हा हवाईयन शब्द आहे. यामध्ये हो ओ म्हणजे टू मेक आणि पोनोपोनो म्हणजे करेक्ट करणे किंवा संतुलित करणे. होओपोनोपोनो म्हणजे आपल्या आतमधल्या ज्या भावनिक आणि शारीरिक असंतुलन आहे त्या असंतुलनाला संतुलित करणे. ही पद्धत सांगते आपल्या जीवनात जे काही बरे वाईट घडते त्यासाठी आपण स्वतःच पूर्णपणे जबाबदार आहोत. स्वतःला दोष द्यायचा म्हणून नाही, पण उपचार पद्धती म्हणून आपल्याला आपल्या चुका आधी मान्य कराव्या लागतात. याचा अर्थ असा की आपल्या मनात ज्या काही इमोशनल मेमरीज साठवल्या आहेत त्या आपल्या आरोग्यावर प्रभाव टाकतात. आता आपण इमोशनल मेमरी आणि आरोग्य यांचे काय कनेक्शन आहे ते पाहूयात. आपल्या अंतर्मनात अनेक आठवणी किंवा भावना साठलेल्या असतात, जसे की भीती, राग, अपराधीपणा, दुःख, स्वतःला नाकारणे किंवा स्वतःबद्दल न्यूनगंड असणे. ॲक्युपंक्चर सायन्स असे सांगते, मनामध्ये दाबून ठेवलेल्या भावना असतील तर शरीरातील ऊर्जा प्रवाह जे असतात ते डिस्टर्ब होतात. त्यामुळे शरीरातील अवयवांची ऊर्जा असंतुलित होते आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरात आजार निर्माण होतात. आणि म्हणूनच इमोशनल हीलिंग खूप महत्त्वाचे आहे. होओपोनोपोनोमध्ये 4 सरळ वाक्य वापरली जातात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ही 4 वाक्य आपण शक्यतो इंग्रजीत बोलतो, कारण तुम्हीच पहा, मी जर त्याला मराठीमध्ये बोलले तर ते ऐकायला कसे वाटेल. माझं चुकलं, मला माफ कर, धन्यवाद, माझं तुझ्यावर प्रेम आहे. ही भाषा आपलीच आहे, परंतु कधी कधी काही शब्द, काही वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये ऐकली की कानाला छान वाटतात आणि म्हणूनच आपण ही प्रार्थना इंग्रजीमध्ये बोलणार आहोत. आता आपण याचा अर्थ समजून घेऊयात. पहिलं वाक्य, आय एम सॉरी. असे बोलून सुरुवात करणे याचा अर्थ गिल्ट नाही, तर आपल्या हातून नकळतपणे आपल्या भावनिक आणि शारीरिक आरोग्याबद्दल जे दुर्लक्ष केले जाते त्याबद्दल अवेअरनेस तयार करणे. कारण ॲक्सेप्टन्स असल्याशिवाय इमोशनल हीलिंगची प्रक्रिया सुरू होत नाही. म्हणून आपण हे मान्य करतो की आपण आपल्या मनात काही भावना दाबून ठेवलेल्या आहेत आणि आय एम सॉरी हे त्यासाठीच आहे. दुसरं वाक्य आहे प्लीज फॉरगिव्ह मी. याचा अर्थ सेल्फ फॉरगिव्हनेस आहे, म्हणजे आपल्याकडून जी चूक झालेली आहे त्याबद्दल स्वतःची क्षमा मागून आपण स्वतःला हील करण्याची परवानगी देतो.
तिसरं वाक्य आहे थँक्यू. म्हणजे आता आतून हिलिंग प्रोसेस सुरू झाली आहे आणि त्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करणे म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करणे आहे. आणि चौथं वाक्य आहे आय लव्ह यू. लव किंवा प्रेम ही भावना सर्वात पॉवरफुल हिलिंग एनर्जी आहे. प्रेम ही भावनाच नर्वस सिस्टीमला शांत करते, तुमच्या शरीराला हिलिंग मोडमध्ये आणते. उगाचच नाही, जादू की झप्पी हे शब्द लोकांना खूप जवळचे वाटतात, हो की नाही? चला तर मग हे मेडिटेशन कसं करायचं ते आपण पाहूयात. एका ठिकाणी शांतपणे बसा, डोळे बंद करा, चेहऱ्यावरती सुंदर असं स्माईल ठेवा. स्माईल असल्याशिवाय कोणतीही हिलिंग प्रोसेस कंप्लीट नाही होऊ शकत. 3 वेळा घशामधून हळुवारपणे खेचत दीर्घ श्वास घ्या आणि तोंडाने हळुवारपणे सोडा. लक्षात घ्या, योग्य इन्हेलेशन होत आहे हे कसे ओळखायचे तर श्वास आत घेताना श्वासाचा आवाज नाही झाला पाहिजे. श्वास घशामधूनच आत जाईल परंतु तो नाकामधून आत जातो. इथे मी तुम्हाला काही चुकीचे इन्हेलेशन आणि बरोबर इन्हेलेशन यामधला फरक समजावून सांगते, तो तुम्ही लक्षपूर्वक पहा. बघा, आता हा आवाज न करता श्वास आत कसा घ्यायचा हे मी तुम्हाला समजावून सांगते. असे समजा की तुमच्या तोंडामध्ये एक स्ट्रॉ आहे आणि त्या स्ट्रॉने तुम्ही सरबत किंवा पाणी खेचून घेत आहात. यावेळी घशामधून श्वास आत जात आहे हे तुम्हाला जाणवेल, परंतु तुमचे ओठ बंद असल्यामुळे तो श्वास नाकामधून आत खेचला जातो. तर बघा, आता मी परत एकदा दाखवते. हे तुम्ही 3 वेळा करा. आता आपल्या हृदयावर लक्ष केंद्रित करा आणि मनातल्या मनात खालील 4 वाक्ये शांतपणे बोला. पहिले वाक्य बोलताना श्वास घ्या, दुसरे वाक्य बोलताना श्वास हळुवारपणे सोडा, तिसरे वाक्य बोलताना श्वास घ्या, चौथे वाक्य बोलताना श्वास सोडा. असे केल्यास तुम्हाला तुम्ही बोललेल्या वाक्याच्या व्हायब्रेशन्स तुमच्या शरीरामध्ये फील होतील. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. हे असे कमीत कमी 21 वेळा करा. 108 वेळा केले तर सर्वात उत्तम. हे बोलत असताना प्रत्येक शब्दाची भावना तुम्ही फील करा. कधीही घाईघाईत ही वाक्य बोलायची नाहीत हे लक्षात ठेवा. होओपोनोपोनोची ही 4 वाक्य फक्त बोलण्यासाठी नाहीत, हा एक स्वउपचारांचा प्रवास आहे. जेव्हा आपण आपल्या भावना संतुलित करतो तेव्हा मन शांत राहते, हॉर्मोन्स बॅलन्स होतात आणि शरीर हिलिंगची प्रक्रिया सुरू करते. माझा नेक्स्ट व्हिडिओ केवळ ही 4 वाक्य 108 वेळा बोलत आणि हळूवार सूदिंग असे बॅकग्राऊंड म्युझिक दिलेला आहे. तुमच्या दररोजच्या हिलिंगसाठी तुम्ही तो व्हिडिओ प्ले करून त्यासोबत तुमची होओपोनोपोनोची प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही इतरांसाठी काहीतरी चांगले करता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये हॅपीनेस हॉर्मोन्स तयार होतात आणि त्याचा फायदा तुम्हालाच होतो. आणि नेहमी लक्षात ठेवा, healing begins with a smile. So keep smiling and stay blessed. Thank you.